सानेगुरुजी वसाहत येथील राधानगरी रोडवरील सिटी डेंटल अँड इम्प्लिमेंट सेंटरनं त्यांच्या हॉस्पिटलमधील जैव वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकल्याचं निदर्शनाला आल्यानं त्यांना 25,000 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे। ही कारवाई सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाकडे आरोग्य निरीक्षक श्रीराज होळकर, मुकादम योगेश बनसोडे, अमन गर्दनकर यांनी केली। सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील हे शहरात फिरती करत असताना राधानगरी रोड पुईकडे जवळील पेट्रोल पंपाच्या समोर साधारणपणे 200 इंजेक्शनच्या सिरिंज, 20 रक्ताळलेले कापूस, स्पंज, 15 सलाईन बाटल्या इत्यादी साहित्य आढळून आलं। त्यामुळे त्याची तपासणी करून संबंधित वैद्यकीय आस्थापन यांच्या विरोधात कारवाई करून वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकल्याबद्दल 25,000चा दंड आकारण्यात आला। कोल्हापूर शहर आणि शहरालगतचे सर्व वैद्यकीय व्यावसायिकांना आवाहन करण्यात आले की सर्व वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांच्या आस्थापनामध्ये निर्माण होणारा जैव वैद्यकीय कचरा कोल्हापूर महानगरपालिकेनं अधिकृत केलेल्या वाहनांकडेच द्यावायचा आहे। अन्यथा हा कचरा इतरत्र उघड्यावर नाल्यामध्ये टाकल्याचं निदर्शनास आल्यास संबंधित आस्थापनेवर जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन आणि नियंत्रण अधिनियम 1998 मधील तरतुदीनुसार कारवाई करण्याचा इशारा आरोग्य घनकचरा विभागामार्फत देण्यात आला आहे।